परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे देवानी आजचा दिवस आपल्याला दिलेलं देवाचं महान वचन, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आपल्या सोबत आहे ना, परमेश्वर आहे. जीवनामध्ये आपल्यासोबत कोणीही असू द्या नसू द्या, पण आपल्यासोबत राहणारा कोण म्हणलं तर प्रभू येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त आपल्यासोबत असलं तर आहे ना, देवाचं ना कार्य आपल्या जीवनात होत असतं. देव असलं समजा आपल्यासोबत, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपण आहे ना विजय प्राप्त करत असतो. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात आपल्याला की देव आहे ना तुमच्या सोबत आहे. या जीवनात आहे ना मनुष्याची ना म्हणजे सोबत राहावं म्हणून आहे ना आपण अनेक वेळा प्रयत्न करत असतो एखादा चांगला विषय, पण देव सोबत असतं समजा अजून आपल्या जीवनात आहे ना परमेश्वराची ना महान कार्य होत असतात. त्यासाठी या जीवनात आहे ना अनेक वेळांना आपल्याला असं अनुभव येत असतात की मी एकटंच आहे, माझ्यासोबत कोणीही नाही, असं अनेक वेळांना आपण विचार करत असतो. पण परमेश्वर म्हणतात की ना तुमच्यासोबत आहे ना, तुम्ही एकटं नाही, मी तुमच्यासोबत आहे. हालेलुया. जेव्हा परमेश्वर आपल्या सोबत असलं तर आपल्याला सर्व गोष्टीमध्ये ना धैर्य असतं, आणि परमेश्वरांनी समजा आपल्यासोबत राहिलं, परमेश्वराचा आशीर्वाद आहे ना आपल्यासोबत राहणार आहे. म्हणून या जीवनामध्ये आहे ना आपल्यासोबत कोणीही नसलं एखाद्या प्रसंगात, आपण निराश न होता आपल्यासोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत आहे ना परमेश्वर आहे असं आपण आहे ना विश्वास धरायला पाहिजे. परमेश्वर आहे. अनेक वेळांना जीवनामध्ये आहे ना की एकटा म्हणजे मी एकच व्यक्ती आहे, मला कोणी सहकार्य नाही किंवा माझ्यावर कोण प्रेम करणार नाही किंवा कोणीही मला सहकार्य करणार नाही, माझं जीवन असंच राहणार का म्हणून अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये विचार येत असतात. पण परमेश्वर म्हणतात तुम्ही एकटा नाही, आता मी तुमच्यासोबत आहे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन आपण जेव्हा पाहत असतो की यशायाचं पुस्तक 41 अध्याय आणि 10 वचन जेव्हा पाहिल्यावर, तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नको कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझं सहाय्यही करतो, आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची वचन आपल्याला ना याप्रमाणे स्पष्ट शिकवतात की ना आपल्याला म्हणतं तू भिवू नको. म्हणजे पहिल्यांदा जीवनामध्ये ना परमेश्वर म्हणतात तू भिवू नको. म्हणजे अनेक वेळांना आपल्याला ना काय वेळेस आहे ना भीती राहत असतं. एखादा समजा आपण आहे ना काही परिस्थितीमध्ये राहिलं, समजा संकटामध्ये राहिलो किंवा एखादा परिस्थिती कठीण आपल्या जीवनामध्ये आलं किंवा आपल्या कुटुंबामध्ये एखादा परिस्थिती आलं किंवा एखादा ना आपल्या शरीरात एखादा रोग आला तरी पण आहे ना आपण घाबरतो. बघा काही वेळेस आहे ना असं पण भीती राहत असतात की शरीरात त्रास झाल्यावर हॉस्पिटलला समजा गेलो, डॉक्टर म्हणलं तुम्हाला ना ऑपरेशन करायचं आहे. मग ऑपरेशन करायचं आहे म्हणल्यावर आहे ना तेव्हा काय राहणार आपल्याला भीती. ऑपरेशनमध्ये आहे ना भीती असल्यामुळे ना त्या भीतीच्या द्वारे काय होत असतं की आपण पण घाबरतो आणि आपल्यासोबत असलेल्याला लोकांनी पण आहे ना घाबरत असतात. अनेक वेळानं जीवनामध्ये ना असं काही आहे ना प्रसंग असं येत असतात की आपल्या जीवनात आहे ना आपल्याला त्या टाईमामध्ये कोणीही राहणार नाही, पण परमेश्वर म्हणतात की तू भिवू नको, मी तुझ्यासोबत आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची वचन आहे ना आपल्याला स्पष्ट शिकवतात की तू भिवू नको म्हणलं. म्हणजे प्रारंभामध्ये काय म्हणलं त्यांनी, तू भिवू नको. म्हणजे परमेश्वर म्हणतात सर्व देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्तीला भिवू नको. परमेश्वराने ना सर्वांना सांगतात की मी तुम्हाला ना मी सहाय्य करू शकतो, तुम्ही ना कुठल्याही विषयामध्ये ना तुम्ही भिवू नका म्हणून. पुढे जाऊन परमेश्वर म्हणतात कारण मी तुझ्या बरोबर आहे. म्हणजे कोणासोबत आहे परमेश्वर? देवाच्या लेकरांसोबत कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया.
परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे देवाच्या लेकरांसोबत आहे ना परमेश्वर राहणार. तुम्ही कुठलाही प्रसंगात राहावा, तुम्ही कुठलाही परिस्थितीत असलं तर तुमच्यासोबत राहणारा व्यक्ती कोण म्हणलं तर आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये परमेश्वर. म्हणून तू भिवू नकोस, मी तुझ बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना परमेश्वराने तुमच्यासोबतच राहणार. देवाची महान कार्य ना की परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे देव जेव्हा सोबत राहतात आपल्यासोबत, परमेश्वराची वचन आपल्याला ना याप्रमाणे शिकवतात की तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. म्हणजे घाबरू नको, मी तुझा देव आहे. परमेश्वर म्हणतो मी तुला शक्ती देतो, मी तुझं सहाय्यही करतो. म्हणजे परमेश्वर काय देणार म्हटलं देवाच्या लेकरांना? शक्ती. शक्ती म्हणजे ना देवाचं अभिषेक. देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्तीनं ना देवाचं अभिषेकाने भरणार आहे परमेश्वरांनी. जेव्हा आपण परमेश्वराकडे येतो, परमेश्वराचा अभिषेक आपल्या जीवनामध्ये आल्यावर, जेव्हा देवाकडे आल्यावर आपण पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये परमेश्वराकडून जेव्हा ना अभिषेक प्राप्त करतो, देवाची शक्ती जेव्हा आपल्यामध्ये आल्यावर सैतानाची शक्ती येशू ख्रिस्त नावामध्ये नाश होणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतो तू ना भिवू नको, तू घाबरू नको, मी तुला सर्व विषयामध्ये शक्ती देणारा परमेश्वर, मी तुझ्या सोबत आहे. आज परमेश्वराकडे येणारा प्रत्येक व्यक्तीनं ना परमेश्वराने ना येशू ख्रिस्ताने ना सर्वांनी ना त्यांनी अभिषेक करून सर्व देवाच्या लेकरांना अभिषेकामध्ये भरणार आहे. तुम्ही जेव्हा देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवू नये ना परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे तुम्ही जेव्हा देवाला प्रार्थना करता, तुम्ही येशू ख्रिस्ताला तुम्ही प्रार्थना करता, तर त्या प्रार्थनेच्या द्वारे सैतानाचा सर्व शक्ती येशू ख्रिस्त नावामध्ये नाश होणार. कारण परमेश्वराचा अभिषेक तुझ्यामध्ये येत आहे. हालेलुया. परमेश्वराचं शक्ती आहे ना, तुम्ही जेव्हा परमेश्वराचं शक्ती प्राप्त करणार, देवाचा अभिषेकाने तुम्ही जेव्हा भरणार आहे, तेव्हा देवाचा शक्ती सर्व शक्तींना नाश करत येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्हाला आशीर्वादित व्यक्ती बनविणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने यशाया 41 आणि 10 मध्ये म्हणतात मी तुला शक्ती देतो. देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना प्रत्येकाला येशू ख्रिस्ताने ना शक्तीने भरणार आहे. आज तुम्ही देवावर विश्वास ठेवलो, देवाच्या वचनानुसार तुम्ही चालत आहे आणि परमेश्वराच्या वचनानुसार तुम्ही जेव्हा प्रार्थना करत आहे, तुम्ही उपवास राहून जेव्हा परमेश्वराला मागतात की देवा तुझं शक्तीने भर म्हणल्यावर, जेव्हा देवाचं शक्ती आल्यावर आहे ना तुमचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादामध्ये बदलणार. म्हणून परमेश्वराचे ना उद्देश फक्त देवाकडे येणाऱ्यांना सर्वांना देव स्वतः म्हणतो मी तुला शक्ती देतो. देव स्वतः म्हणतो, इथं कोणी मनुष्य सांगे ना, परमेश्वर स्वतः म्हणतात की मी तुला शक्ती देतो, माझा अभिषेक तुझ्यामध्ये येत आहे. हालेलुया. जसं एलियाचा अभिषेक आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये ना अलिशावर आलेला आहे, तसं येशू ख्रिस्ताचा अभिषेक आज तुमच्यामध्ये येणार आहे. जेव्हा समूएलाने ना सौलाला अभिषेक केला, जेव्हा समूएलाने दाविदाला अभिषेक केल्यावर, जेव्हा दाविदाने ना देवाचा अभिषेकाने भरल्यावर शत्रूला नाश केलं, तसं येशू ख्रिस्त नावामध्ये येशू ख्रिस्ताचा अभिषेक तुमच्यामध्ये आल्यावर, जेव्हा तुम्ही देवाचा अभिषेकाने भरत असताना सर्व शत्रूचा शक्ती येशू ख्रिस्त नावामध्ये नाश होणार. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात मी तुला शक्ती देतो, सर्व विषयामध्ये मी तुला शक्ती देतो, कुठल्याही विषयामध्ये तू घाबरू नकोस. मी एकटा आहे असं कधीही जीवनामध्ये निराश होऊ नको. स्वतःला तू ना मला कोणीही सहाय्य करणार नाही म्हणून स्वतः तुम्ही ना कुठलाही अपाय न करता परमेश्वर म्हणतात मी तुला सर्व विषयामध्ये सहाय्य करणारा परमेश्वर आहे. एक एकदा काय जीवनामध्ये होतात की ना की
काही लोकांनी आपल्यावर प्रेम करणार तेव्हा सहकार्य करू शकतो. काही वेळेस आहे ना आपल्याला ना प्रेम नसतं तर म्हणून आहे ना त्यांनी ना आपण संकटामध्ये असताना कोणी सहकार्य करत नाही. म्हणजे कोणीही सहकार्य नाही केलं म्हणून, कोणी सहाय्य करत नाही म्हणून स्वतःच्या जीवनावर आहे ना निराश न होता जेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवतो, परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्त नावामध्ये मी तुला सर्व विषयामध्ये सहाय्य करणारा परमेश्वर मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराचा एकच उद्देश, देवाकडे येणारा प्रत्येकानं त्यांनी ना येशू ख्रिस्त नावामध्ये ना त्यांनी सर्वांना सहाय्य करत असतात. म्हणून जेव्हा आपण पाहतो परमेश्वराची वचन, तू भिवू नको कारण मी तुझा बरोबर आहे, घाबरू नको कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझं सहाय्यही करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. म्हणजे देवाचा हात आपल्या सोबत राहणार, आपल्याला सहाय्य करणार कोण? परमेश्वर. देवाचा हात जेव्हा आपल्या सोबत राहत असतं तर आपण सर्व विषयामध्ये येशू ख्रिस्त नावामध्ये ना परमेश्वराचे महान कार्य पाहत असतो. म्हणून देवाची वचन म्हणतात की यहोशुआ पुस्तकमध्ये जेव्हा पाहत असताना 1 अध्याय आणि ना 9 वचन, मी तुला आज्ञा दिली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको, तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ बरोबर असणार, तू जाशील तिकडे तुझ्यासोबत. म्हणजे आपण कुठलाही काम आहे ना प्रारंभ केल्यावर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे ना देव परमेश्वर आपल्यासोबत राहणार आहे. देवाचे लेकरांसोबत कोण राहणार? म्हणजे येशू ख्रिस्त राहणार. हालेलुया. देवाच्या लेकरांसोबत कोण राहणार? येशू ख्रिस्त परमेश्वर राहणार. म्हणून अनुवादमध्ये 31 अध्याय 6 वचन आहे ना पाहत असताना, खंबीर व हिम्मत धर, त्यास भिवू नको, त्यास घाबरू नको, कारण तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर आहे, तो तुला दगा देणार नाही आणि सोडणार नाही. म्हणजे लोकांनी आपल्याला सोडून गेल्यावर पण परमेश्वरांनी आपल्याला कुठंही सोडणार नाही. परमेश्वर युग समाप्तीपर्यंत राहणारा परमेश्वर आहे. म्हणून अनुवाद 28 आणि 12 जेव्हा पाहतो परमेश्वराची वचन आहे ना, परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार जे आकाश ते कुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पर्जन्यवृष्टी करेल, तुझ्या आजच्या सर्व कामास बरकत देईल, तुझ्या आजच्या सर्व कामात बरकत देणार. म्हणजे जेव्हा परमेश्वर सोबत राहिल्यावर आपली सर्व कामं येशू ख्रिस्त नावामध्ये पूर्ण होणार आहे. आता परमेश्वर म्हणतात मी तुझ्या सोबत राहणार म्हणलं, मग आपण कोणासोबत राहिलं पाहिजे? जीवनभर परमेश्वरासोबत. जीवनात आहे ना परमेश्वरापासून कधीही लांब होऊ नये. या जगामध्ये आहे ना पाप काय करतात? मनुष्यानं ना परमेश्वरापासून लांब करत असतात. जेव्हा नेहमी ना परमेश्वरासोबत राहणारा आदाम आणि हव्वाने ना एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये पाप आल्यावर त्यांनी परमेश्वरासोबत राहणारा आदाम हव्वा आता परमेश्वराला सोडून आहे ना लांब गेलं आणि झाडामध्ये त्यांनी लपलेलं आहे. परमेश्वर त्यांना पाहू नये म्हणून त्यांनी झाडामध्ये लपलं. म्हणजे तोपर्यंत त्यांनी ना पाप नव्हतं, तोपर्यंत परमेश्वरासोबत बोलणारा त्यांनी देवाचं लेकरं आज परमेश्वरापासून त्यांनी लांब गेलं. म्हणजे मनुष्यानं पाप काय करतं? परमेश्वरासोबत न राहता लांब करू शकतो. म्हणून आपण पापाच्या मार्गामध्ये न चालता, पापाचा विचार न करता, पापाच्या दृष्टी न पाहताना या जीवनामध्ये आहे ना आपण परमेश्वरासोबत राहण्यासाठी ना नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. परमेश्वरासोबत जेव्हा आपण राहत असतो तेव्हा परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे परमेश्वर म्हणतात मी तुझ्या सर्व कामामध्ये मी बरकत देईन. परमेश्वर म्हटल्याप्रमाणे परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार जे आकाश ते कुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पर्जन्यवृष्टी करेल, तुझ्या आजचे सर्व कामास बरकत देईल. तू बौद्ध राष्ट्रास ऋण होशील पण तुला कोणापासून ऋण घ्यावे लागणार
म्हणजे तू इतर लोकांना देणारा मनुष्य बनणारा आहे. हालेलुया. म्हणजे इतर लोकांना तू ना आशीर्वादित करू शकतो, पण लोकांकडून तू मागत नाही. कारण की तुझ्या सोबत आता कोण आहे म्हणलं तर येशू ख्रिस्त नावामध्ये परमेश्वर आहे. जो परमेश्वर आपल्या सोबत राहत असतात तेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद पण आपल्या सोबत राहणार. पण अनेक वेळाला की आपल्याला या जगामध्ये असलेले ना शत्रू सैतान परमेश्वरापासून आपल्याला लांब करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. अनेक विचार, वाईट विचार येत असतात. परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये आहे ना, येशू ख्रिस्त नावामध्ये आपण जेव्हा पापामध्ये चालत असतो, परमेश्वर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करत असतात. मी आजपर्यंत जे जे वचन सांगितलेलं आहे त्या वचनानुसार परमेश्वराने ना अनेक कार्य केलं. म्हणून परमेश्वर आपल्यासोबत जेव्हा असतं, आपण विश्वासाच्या द्वारे प्रार्थना केल्यावर, आपण विश्वासाच्या द्वारे उपवास केल्यावर आहे ना, सर्व आपल्या जीवनात आहे ना चमत्कारच होणार आहे. हालेलुया. तर सेनाधीश परमेश्वर येशू बापा, तुझं वचन बोलल्याप्रमाणे तुझ्या लेकरांना बापा तू सोबत राहून सर्व विषयामध्ये सहाय्य करणारा परमेश्वर तूच आहेस. सर्व विषयामध्ये सहाय्य करणार. भिवू नको म्हटलं बा, मी तुला शक्ती देतो म्हटलं. तुझं शक्तीने भर, सामर्थ्याने भर, अभिषेकाने भर, पवित्र आत्म्याने भरून बापा तुझ्या लेकरांना बापा आशीर्वादामध्ये तू बदल कर बापा. वचनानुसार तुझे लेकरं आशीर्वादित होत असताना बापा, ज्यांना बापा आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य देऊन कुटुंबामध्ये शांती, समाधान आणि प्रेम राहण्यासाठी सहाय्य कर म्हणून सर्व दुष्टात्म्याच्या शक्तीला मी नाश करतो आणि महिमा आणि गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.